हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 2 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा याच्यासाठी सॉरी म्हणतोय की काल लेक्चर अपलोड करू शकलो नाही, कारण काय टेक्निकल इश्यूज होते. वारंवार 2 वेळा मी लेक्चर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, परंतु लेक्चर रेकॉर्ड होत नव्हतं. सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळं काल दिवस त्याच्यामध्येच गेला, लेक्चर रेकॉर्ड करता आलं नाही. त्याच्यासाठी सॉरी. परंतु आत्ता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, त्यामुळं आजचं लेक्चर व्यवस्थित रेकॉर्ड मी करू शकतो. आणि त्याच्या अगोदर पण सॉफ्टवेअरचा खूप प्रॉब्लेम येत होता, त्यामुळं उशीर जो होतो आहे ना आपल्याला, रोज 12 वाजता ते 1 वाजता लेक्चर अपलोड व्हायला चॅनलवर, तिथं त्याच्यामुळंच. पण तोसुद्धा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल. सो आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल काय परिस्थिती चालू आहे ते. बघूया मग 2 सप्टेंबर 2021चा आपल्याला द हिंदू काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया, परंतु त्याच्या अगोदर हे सांगायचं राहिलं की आपल्या लेक्चरचं स्वरूप काय असतं. आपल्या लेक्चरचं स्वरूप असतं न्यूज पहिल्यांदा आपण डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ना, ते आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात करूया मग 2 सप्टेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ना, ती पहिली न्यूज आपली आहे GSTची संदर्भात असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जर तुम्ही ऑगस्टचा GST कलेक्शन बघितलं, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कलेक्शन बघितलं, तर त्याच्यामध्ये जुलैपेक्षा कमी कमतरता असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते असं सांगितलं आहे. म्हणजे जुलैमध्ये जेवढा GST कलेक्ट झाला होता, या चार्टवरून तुम्ही बघू शकता की मेमध्ये एवढ्या प्रमाणात GST कलेक्ट झाला होता, म्हणजे जास्त झाला होता जूनपेक्षा. आणि जूनमध्ये डायरेक्ट तो खाली आला. मग तो कशामुळे आला असेल तर ऑब्वियस आहे पॅन्डेमिकमुळे आला असेल. हे जे कोरोनाचं सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळे आलं असेल, कारण सगळीकडचे व्यापार ठप्प झाले आहेत सगळे, त्यामुळे इकॉनॉमीसुद्धा ठप्प होणारच आहे. त्यामुळे जूनमध्ये अतिशय कमी GST कलेक्ट झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. जुलैमध्ये त्याच्यामध्ये वाढ झालेली पाहाव्यास मिळाली. इथं चार्टमध्ये आपण बघू शकतो जुलैमध्ये वाढ झाली, परंतु ऑगस्टमध्ये थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये घट झालेली आहे. कशामध्ये तर GST कलेक्शनमध्ये, GST कर येण्यामध्ये. आणि तेच खरं तर या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला या चार्टच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळते. मग हा जो GST आहे तो ग्रॉस GST विषयी इथं बोलले गेले. आता ग्रॉस आणि नेट काय, तर ग्रॉस आणि नेट याच्यातला फरक काय, तर नेट म्हणजे अंतिम अमाऊंट असते, अंतिम सर्व काही लेस वगैरे करून अंतिम असते. आणि ग्रॉस म्हणजे काही गोष्टी लेस करायच्या राहिलेल्या असतात, त्याला ग्रॉस अमाऊंट म्हणतात. आणि नेट अमाऊंट म्हणजे अंतिम अमाऊंट जी निघत असते, टोटल अमाऊंट, त्याला आपण नेट पुढं जोडत असतो, नेट अमाऊंट म्हणत असतो. तसंच नेट GST आणि ग्रॉस GST सुद्धा असतं. ग्रॉस GST हा अंतिम नसतोय, नेट GST हा अंतिम असतो, हे आपण इथं समजू शकतो. मग याच्यामध्ये काय सांगितलं की रिव्हेन्यू ऑन ऑगस्ट फेल टू. आता ऑगस्टमध्ये जो रिव्हेन्यू कलेक्ट केला गेला आहे ना, तो 1.12 लाख करोड म्हणजे 1.12 लाख करोड रुपये ऑगस्टमध्ये कलेक्ट केला गेला आहे. परंतु त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये किती कलेक्ट केला गेला होता, तर तो 1.16 लाख करोड रुपये. म्हणजे इथे 1.16 आहे आणि इथे 1.12 आहे. म्हणजे ऑगस्टमध्ये त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात कमतरता झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिक्रीज झालेली अमाऊंट आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर जी आपली आहे ती वेगळं बोलत आहे आणि जे इंडिपेंडेंट इकॉनॉमिस्ट आहे ते वेगळं बोलत आहेत. फायनान्स मिनिस्टर असं म्हणते की गेल्या वर्षीच्या कंपॅरिझन, गेल्या वर्षीचं जर याला आपण केलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 14% रिव्हेन्यू कलेक्शन आपलं वाढलेलं आहे. परंतु इंडिपेंडंट इकॉनॉमिस्ट असं म्हणतायत की हा सिम्बॉल आहे इकॉनॉमीचं, म्हणजे इकॉनॉमी खाली जाण्याचं हे सिम्बॉल आहे, ग्रोथ रेट कमी होण्याचा हा सिम्बॉल आहे, असं सुद्धा इंडिपेंडंट इकॉनॉमिस्ट जे असतात, अर्थशास्त्रज्ञ, ते असं सुद्धा म्हणताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. परंतु फायनान्स मिनिस्ट्रीनी जी काय आपल्याला आकडेवारी दिली आहे ना, त्याच्यानुसार आपल्याला असं समजतं की आपली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पटरीवर येत आहे, पुन्हा एकदा रुळावर येत आहे. म्हणजे कशामुळं, तर पॅन्डेमिकमुळं अर्थव्यवस्थेवर, जगाच्याच अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता, त्यामुळे भारतात तर होणारच ऑब्वियस आहे कोरोनामुळं. परंतु आता पुन्हा एकदा आपली अर्थव्यवस्था जी आहे ना, ती पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या चालत आहे, पुन्हा एकदा रुळावर येत आहे, असं आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो. मग इथं फायनान्स मिनिस्टरने एक्सप्लेनेशन देताना सांगितलं की रिव्हेन्यू फॉर द ऑगस्ट 2021 आर 30% हायर दॅन द GST रिव्हेन्यू इन द सेम मंथ लास्ट इयर. मी 14% सांगितलं, 14% नाही, 14% 2 महिन्याचा फरक सांगितला आहे. इथं गेल्या वर्षी, गेल्या ऑगस्टमध्ये 2020च्या ऑगस्टमध्ये कलेक्शन बघितलं आपलं आणि आत्ताच्या ऑगस्टमधलं
इथलं कलेक्शन आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 30%चा फरक आहे. म्हणजे यावर्षी गेल्या वर्षीच्या महिन्यापेक्षा यावर्षी 30% जास्त रिव्हेन्यू कलेक्शन झालेलं आहे, GST कलेक्शन झालेलं आहे आणि ही कुठं तर चांगली गोष्ट आहे. परंतु आपण जर फक्त जुलैचा आणि ऑगस्टचा तिथल्या तिथंच कंपॅरिझन करत बसलं तर मग आपल्याला ग्रोथ रेट खरं तर समजणार नाही. त्यामुळे वर्षांचं सुद्धा कंपॅरिझन व्हायला पाहिजे. म्हणून इथं फिनान्स मिनिस्टरनं वर्षाचं कंपॅरिझन करून आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळते. ही सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून आपल्याला की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत तर पहिला की पॉईंट आपण घेऊ शकतोय GST माहिती पाहिजे आपल्याला. टोटल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे, त्याचे स्लॅब्स आहेत वेगवेगळे. 0% आहे, 5% आहे, 12% आहे, 18% आहे आणि 28% आहे. मग ते टोटल आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, बरोबर आहे. हा पहिला की पॉईंट झाला आपला. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतोय तर दुसरा की पॉईंट आपला हा आहे की टॅक्स, महत्त्वाचे टॅक्स दोन प्रकारचे असतात, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. बेसिक कन्सेप्ट ह्या डायरेक्ट टॅक्सच्या आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या सुद्धा बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या माहिती असायला पाहिजे. हे खूप बेसिक आहे, परंतु NCERTच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं ना तर ते तुम्हाला तिथं मिळून जाईल. डायरेक्ट टॅक्स काय असतो, इनडायरेक्ट टॅक्स काय असतो, त्याचे एक्झाम्पल्स काय असतात, हे डिटेल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एवढे की पॉईंट या न्यूजच्या माध्यमातून आपण घेऊ शकतोय. पुढची जी न्यूज आहे ती महत्त्वाची आपण म्हणू शकतो, कारण केरळा ग्रामपंचायत एक आहे, माथूर नावाची ग्रामपंचायत आहे आणि त्यांनी असा बहुमताने ठराव पास केलेला आहे की ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जे काही ऑफिशियल्स असतील, ग्रामपंचायतचे अधिकारी असतील किंवा निवडून आलेले मेंबर असतील, त्यांना कोणत्याही प्रकारे सर किंवा मॅडम हे संबोधन लावायचं नाही, हे संबोधन काढून टाकायचं. आणि याच्या मागं त्यांचं लॉजिक हे आहे की हे जे आपण घेतलं ते ब्रिटिशांकडून घेतलं. ब्रिटिश इरामध्ये अशा प्रकारची रिस्पेक्ट देण्याची पद्धत होती, सर आणि मॅडम, परंतु ती पद्धत आपली नाही. त्यामुळे आत्ता जवळजवळ आपल्याला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन, तरीसुद्धा आपण त्यांचीच पद्धत फॉलो करत आहोत. त्यामुळं आपण स्वतःची पद्धत डेव्हलप करायला पाहिजे असं त्या ग्रामपंचायतमध्ये ठरलं आणि त्यामुळं त्यांनी सर आणि मॅडम जे संबोधन इनिशियल पुढे लावतात ते तिथं बॅन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्याऐवजी काय आहे तर तुमचे जे नेम आहे, नेम प्लेट आहे, ते तुमचे असायला पाहिजे. मग ते सरपंच असू द्या किंवा इतर कोणीही ऑफिशियल्स असू द्या, त्या इनिशियलनुसार, त्या नावानुसार त्यांना आपण संबोधू शकतो तिथं, असं त्यांनी ठराव पास केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि महत्त्वाचं काय आहे तर देशातली पहिली ग्रामपंचायत आहे ही अशा प्रकारचा ठराव पास करणारी. कोणती? माथूर ग्रामपंचायत, केरळाची. सो यामुळं थोडंसं हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या एसेमध्ये वगैरे एक्झाम्पल आपण देण्यासाठी हे वापरू शकतो, मेन्स आन्सर रायटिंगमध्ये एक्झाम्पल देण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे हे खरं तर महत्त्वाचं होऊन बसतं आपल्यासाठी. पुढची न्यूज आहे लद्दाखशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये विशेष करून लद्दाखनं काय केलं आहे की स्नो लिओपार्ड हा त्यांचा स्टेट म्हणजे राज्य प्राणी म्हणून घोषित केलं आहे आणि ब्लॅक नेक्ड क्रेन जो आहे तो त्यांचा राज्य पक्षी म्हणून घोषित केलेला आहे. आता लद्दाख काय तर युनियन टेरिटरी आहे. काही वर्षांपूर्वीच त्याला 2 years बिफोर आफ्टर इट वॉज कार्व्ड आउट अ सेपरेट युनियन टेरिटरी. म्हणजे त्याला खूप वेळ झाला नाही की युनियन टेरिटरीचा दर्जा मिळून. त्यामुळं आत्ता त्याच्यामध्ये हे एक नवीन राज्य सरकारनं घोषणा केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामुळं आपल्याला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की लद्दाखचं लोकेशन कशा पद्धतीने आहे. आणि त्याच्या अगोदर आता केरळा ग्रामपंचायतचं आपण बोलत होतो, ते केरळाचं लोकेशनसुद्धा बघायचं राहिलं आपलं. त्यामुळे केरळाचं आणि लद्दाखचं या दोन्ही राज्यांचं लोकेशन आपण पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघून घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्याच्या अगोदर त्याची काही सायंटिफिक नावं पण आहेत, ती सायंटिफिक नावं पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जो स्नो लिओपार्ड ज्याला आपण म्हणतो त्याचं नाव आहे पॅन्थर युनिका, हे सायंटिफिक नाव आहे. आणि ब्लॅक नेक्ड क्रेन जे आहे त्याचं त्या पक्षाचं सायंटिफिक नाव आहे ग्रस नेक्रिकोलिस, हे त्याचं सायंटिफिक नाव असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. केरळाचं आणि लद्दाखचं लोकेशन बघण्याच्या अगोदर आपण ब्लॅक नेक्ड क्रेन पक्षी आहे आणि स्नो लिओपार्ड आहे त्याचे काय इमेजेस बघू, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये एक इमेज क्रिएट होऊन जाईल. स्नो लिओपार्ड जो आहे ना तो त्याची इमेज आपण इथं बघू शकतो व्यवस्थितरित्या. त्याच्यामध्ये विशेष करून याला मराठीमध्ये आपण हिम चितासुद्धा म्हणू शकतोय किंवा हिंदीमध्ये त्याला हिम तेंदवासुद्धा म्हणू शकतोय आपण. अशी त्याची नावं आपल्या भाषेमध्ये आपण करू शकतोय. आणि हा विशेष करून बर्फाच्छादित प्रदेशामध्ये राहणारा एक चिता आहे, एक चित्त्याचा टाईप आहे असं आपण म्हणू शकतोय. आणि हाच जो प्राणी आहे तो लद्दाखचा आता राज्य प्राणी म्हणून लद्दाख गव्हर्नमेंटनं
जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. समजते, त्याच्यासाठी मी इमेजेससुद्धा या दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. आता ब्लॅक नेक्ड क्रेनचे इमेजेस बघण्याचा प्रयत्न करू त्या पक्षाच्या. इथं आपण ब्लॅक नेक्ड क्रेन बघू शकतो, क्रेन पक्षाचा इमेज इथं आपण बघू शकतो. आणि विशेष करून हा क्रेन पक्षी जो आहे तो तिबेटन प्लॅटूमध्ये सापडतो, तिबेट पठारावरती सापडतो, इंडियामध्ये सुद्धा आढळतो, त्याचबरोबर चायना आणि भूतान या देशांमध्ये सुद्धा हा पक्षी आढळतो. आणि IUCN स्टेटस त्याचं काय तर वल्नरेबल, म्हणजे खूप ही प्रजाती जी आहे ब्लॅक नेक्ड क्रेनची ही खूप दुर्मिळ प्रजाती झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यात मग आता तो लडाखचा राज्य पक्षी म्हणून जाहीर केला आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला ते खूप इम्पॉर्टंट होऊन बसतं. आणि याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, त्याच्यामुळं हे खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन फॉर्म झाला तरी तुम्हाला तो सॉल्व करता यावा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नाही आहे. त्याच्यासाठी मी इमेजेस वगैरे दाखवून एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचे सायंटिफिक नावं जे आपण डिस्कस केली ना अगोदर, न्यूजमध्येच दिली होती ती सायंटिफिक नावंसुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपण लोकेशन बघू इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन, केरळाचं आणि लडाखचं. इथं आपण इंडियन पॉलिटिकल मॅपवरती बघू शकतोय, इथं आपल्याला लडाखचं लोकेशन पाहाव्यास मिळते. आणि हा जो टोटल एरिया आहे तो लडाखचा एरिया असलेला आपल्याला पाहावास मिळते. आणि ही काय आहे तर युनियन टेरिटरीचा दर्जा लडाखला दिला गेलेला असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. राज्यांची बाउंड्री त्याला कोणकोणती टच करते, त्याच्यामध्ये आपण बघू शकतोय इथं लडाखला जम्मू काश्मीरची बाउंड्री टच करते, जम्मू काश्मीर हे राज्य बाउंड्री शेअर करते. त्यानंतर इकडे हिमाचल प्रदेश हे राज्य बाउंड्री शेअर करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे 2 राज्यांची बाउंड्री लडाखला टच होते. इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर चायनाची बाउंड्री टच होते या साईडला, इकडे पाकिस्तान. आणि इथं थोड्या प्रमाणात इथं छोट्याशा भागावरती अफगाणिस्तानची बाउंड्रीसुद्धा लडाख या राज्याला टच होते. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये आहे, त्याच्यामुळं अफगाणिस्तानविषयीसुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की लडाख या राज्याला त्याची बाउंड्री शेअर होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. जॉग्राफीला तशा पद्धतीचा क्वेश्चन आला तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं आहे तर त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे केरळाचं लोकेशन. मग इथं आपण साऊथला केरळाचं लोकेशन बघू शकतोय, त्याच्यामध्ये इथं आपल्याला केरळ पाहाव्यास मिळतोय. आणि राज्यांची बाउंड्री त्याला कोणकोणत्या टच करते तर त्याच्यामध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक आहे. या 2 राज्यांची बाउंड्री केरळाला शेअर होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बाकी किनारपट्टी अरेबियन सीची त्याला लाभलेली आहे. इकडं लक्षद्वीप बेट असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात, इकडं अंदमान निकोबार आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि हा जो आहे तो श्रीलंका कंट्री असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. हे आपण श्रीलंकाचं आणि लडाखचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे तेलंगणाशी रिलेटेड, विशेष करून कृष्णा रिव्हरवरून ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. श्रीसल्यम प्रोजेक्ट जो आहे त्याच्यावरून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये वारंवार क्लॅश झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्यासाठी कृष्णा रिव्हर मॅनेजमेंट बोर्डची मीटिंग होती, त्याच्यामध्ये तेलंगणाला सुद्धा इन्व्हाइट केलं गेलं होतं. परंतु तेलंगणाच्या काही मागण्या पूर्ण न झाल्यामुळं त्या मीटिंगमधून तेलंगणा गव्हर्नमेंटचे जे काही पॉलिटिशियन्स असतील, मेंबर्स असतील, त्यांनी वॉकआउट तिथून केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मीटिंग सोडून ते निघून गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग याच्यामुळं आपण की पॉईंट काय काय बघू शकतो. पहिला की पॉईंट आपल्याला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेणं गरजेचं आहे, पहिला की पॉईंट होऊ शकतो. आणि दुसरा की पॉईंट काय तर कृष्णा रिव्हरचा मॅप जो आहे तो कृष्णा रिव्हरचा मॅप आपण बघून घेणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग तो आपण मॅप बघण्याचा प्रयत्न करूया, ही इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करू इंटरनेटच्या माध्यमातून. इथं आपण कृष्णा रिव्हरचा मॅप बघू शकतोय. आणि त्याच्यामध्ये विशेष करून कृष्णा रिव्हर जी आहे ना ती महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावत असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून कोणकोणत्या राज्यांमधून ती जाते तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, त्यानंतर इकडे कर्नाटक पाहाव्यास मिळतं आहे, इकडं तेलंगणा आहे आणि इकडं आंध्र प्रदेश आहे. आणि विशेष करून आत्ताच्या न्यूजमध्ये 2 राज्यांविषयी कोणत्या बोलले गेले तर त्याच्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांवरती बोललं गेले. आणि जो श्रीसल्यम प्रोजेक्ट आहे तो या रिव्हरवरतीच यांच्या बाउंड्रीवरती इथं कुठंतरी असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो तेलंगणाच्या आणि आंध्र प्रदेशच्या. आणि त्या श्रीसल्यम प्रोजेक्ट्सवरूनच 2 राज्यांमध्ये वारंवार क्लॅश झालेला पाहाव्यास मिळतो, वारंवार भांडण झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. त्यामुळे आपण कृष्णा रिव्हरसुद्धा बघणं गरजेचं होतं जॉग्राफीच्या माध्यमातून, ते सुद्धा आपण बघितलं. आणि मग याच्यामध्ये
कृष्णा रिव्हरच्या काय ट्रिब्युटरीज दिलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये इथं आपल्याला वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज त्याच्या ज्या उपनद्या असतात त्या उपनद्या इथं सांगितलेल्या आपल्याला या मॅपच्या माध्यमातून दिलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. समजते. विशेष करून ही जी रिव्हर आहे त्या रिव्हरला आपण कृष्णा रिव्हर असं संबोधतो आणि ही रिव्हर आहे ती भीमा रिव्हर असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे हा डिटेल मॅप कृष्णा रिव्हरचा आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं, म्हणून तुम्हाला मी मॅपच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मग आपण तेलंगणाचं लोकेशन बघितलं, आंध्र प्रदेशचं लोकेशन बघितलं. पुढची न्यूज आहे ती इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहावयास मिळते. इंडिया IMDनं हे सांगितलं आहे की सप्टेंबरचा जर आपण विचार केला तर सप्टेंबरमध्ये जो पाऊस आहे ते नॉर्मल कंडिशनपेक्षा जास्त झालेला आपल्याला दिसेल सप्टेंबर महिन्यामध्ये, असं इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळतं. मग याच्यामध्ये की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे तर पहिला बघायचं विकिपीडियाच्या माध्यमातून इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी माहिती आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वारंवार न्यूजमध्ये असतं, त्यामुळे अशा ज्या संस्था आहेत इंडियाच्या त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. आणि दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो तर इथं पावसाविषयी बोललं गेलं आहे. मग जॉग्राफीमध्ये जाऊन आपण मान्सून हा टॉपिक व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीनं होत असते, ईस्टर्न मान्सून काय आहे, वेस्टर्न मान्सून काय आहे, त्याच्यामधल्या काही सखोल मधल्या काही गोष्टी आहेत त्या अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत घेऊ शकतोय. मग आता IMD विषयी इन्फॉर्मेशन थोडी विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन पाहाव्यास मिळू शकते इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी. त्याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. फाउंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असणार ऑब्वियस. कधी स्थापना झाली याची 1875ला याची स्थापना झाली आपल्याला पाहाव्यास मिळते. ज्युरिस्डिक्शन त्याचं इंडियापुरतं मर्यादित आहे. ॲन्युअल बजेट त्याच्यासाठी जे काय अलॉट केलं गेलं आहे ते इथं दिलं आहे आपल्याला. सबसिडरी ऑर्गनायझेशन त्याच्या कोणत्या आहेत तर रिजनल मेट्रोलॉजिकल सेंटर वेगवेगळे असतात ते आहेत. चेन्नईला एक इन्स्टिट्यूट त्याचं असलेलं पाहाव्यास मिळतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी हे एक इन्स्टिट्यूट त्याचं सबसिडरी ऑर्गनायझेशन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि पेरेंट ऑर्गनायझेशन कोण आहे तर मिनिस्ट्री ऑफ अर्थ अँड सायन्सच्या अंतर्गत हे कार्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. हा एक महत्त्वाचा पॉईंट होऊ शकतो. मिनिस्ट्री ऑफ अर्थ अँड सायन्स याच्या अंतर्गत हे कार्य करत असताना पाहाव्यास मिळतं. आणि मुख्य उद्देश याचा काय स्थापन करण्याचा तर मेट्रोलॉजिकल सबस्टॅन्सेसचे ऑब्झर्वेशन करणं आणि वेदर फोरकास्टिंग करणं, म्हणजे हवामानाचा अंदाज लावणं, सिझमॉलॉजीविषयी इन्फॉर्मेशन देणं, त्याचबरोबर हवामानाचं ऑब्झर्वेशन करणं, निरीक्षण करणं, त्याच्यातून जी काही महत्त्वाची कन्क्लुजन्स आहेत ती कन्क्लुजन देणं, निरीक्षणं देणं, हे IMDचं कार्य असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं कार्य असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. हे आपण प्रयत्न केला IMDविषयी छोटीशी इन्फॉर्मेशन बघण्याचा विकिपीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून. पुढची न्यूज आहे मिलिटरी एक्सरसाइजची रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. रशियामध्ये जवळजवळ 200 आर्मी पर्सनल्समध्ये मिलिटरी एक्सरसाइज होणार आहे. त्याची डेट आहे सप्टेंबर 3 ते सप्टेंबर 16 या कालावधीमध्ये ती एक्सरसाइज पार पडताना आपल्याला दिसणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 17 कंट्रीज ज्या आहेत त्या पार्टिसिपेट करणार आहेत. 17 कंट्रींना त्याच्यामध्ये इन्व्हाइट केले गेले. मग त्याच्यामध्ये 8 कंट्री ज्या आहेत त्या ऑब्झर्वर कंट्री आहेत आणि बाकी ज्या 9 कंट्री आहेत त्या पार्टिसिपेटिंग कंट्री असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि ऑब्झर्विंग कंट्रीमध्ये पाकिस्तान आणि चायनासुद्धा असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, असं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ह्या एक्सरसाइजचं नाव आहे झापाद 2021. त्याला आपण ZAPAD असं त्याचं नाव असलेलं पाहाव्यास मिळते. त्याला आपण झापड म्हणू शकतोय. 2021 एक्सरसाइज, झापड 2021 ची एक्सरसाइज आहे ती 17 कंट्रींमध्ये होताना पाहाव्यास मिळते. विशेष करून 9 कंट्रीजमध्ये, बाकीच्या ज्या 8 आहेत त्या ऑब्झर्विंग आहेत. त्यामुळं विशेष करून 9 कंट्री त्या महत्त्वाच्या आहेत. मग त्या पार्टिसिपेटिंग 9 कंट्रीज कोणकोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये मंगोलिया आहे, अर्मेनिया आहे, कझाकिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, सर्बिया आहे, रशिया आहे, इकडे इंडिया पाहाव्यास मिळते आणि बेलारूस पाहाव्यास मिळते. आणि ऑब्झर्विंग ज्या कंट्रीज आहेत त्या 8 ऑब्झर्विंग कंट्रीज कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, चायना आहे, व्हिएतनाम आहे, मलेशिया आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, उझबेकिस्तान आहे आणि श्रीलंका आहे. या ऑब्झर्विंग कंट्रीज असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात.
याची ही जी झापत एक्झरसाइज आहे झापत एक्सरसाइज आहे ती 2021ची एक्सरसाइज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो की झापत एक्सरसाइज विषयी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे रशियामध्ये खरं तर पार पडताना आपल्याला पाहाव्यास मिळते. रशिया जो आहे तो याचा ऑर्गनायझर असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून या एक्सरसाइजचं टार्गेट काय आहे तर ऑपरेशन्स अगेन्स्ट टेररिस्ट, आतंकवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन आपण कशा पद्धतीनं करू शकतो त्याची एक्सरसाइज ही असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते याचं ध्येय असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ही टोटल इन्फॉर्मेशन आपण झापत एक्सरसाइज विषयीची पाहिली 2021ला 3 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये ही एक्सरसाइज होताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. ही खूप महत्त्वाचं होऊन बसतं. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्या नोटसुद्धा काढणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जो बायडन यांच्याशी रिलेटेड व्हाईट हाऊसमध्ये जनतेला उद्देशून त्यांनी विशेष करून अफगाणिस्तानविषयी बोलले गेले. अफगाणिस्तानमधून त्यांची जी शेवटची मिलिटरीची बॅच होती ती बाहेर पडली आणि त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं ते सेलिब्रेशनसुद्धा केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि त्याच्यामध्ये विशेष करून यांनी सांगितले की युद्धानं कोणत्याही प्रकारचं सोल्युशन निघत नाही असं इनडिरेक्टली यांना सांगायचं होतं. आणि इतर कंट्रींना बनवण्याचा इरा जो USAचा आहे तो संपलेला आहे. म्हणजे इतर कंट्रींना सक्षम करण्याचा, त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करण्याचा USAचा जो इरा होता, जो काळ होता तो आता समाप्त होत आहे असं जो बायडन यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच यांना हे सांगायचं की आता फक्त USA स्वतःवरती फोकस करेल इतर कंट्रींपेक्षा, असं सुद्धा यांना इनडिरेक्टली सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की युद्ध करून कोणत्याही प्रकारचं सोल्युशन निघत नाही, सोल्युशन आपल्याला शांततेच्या मार्गानेच काढावं लागेल असं सुद्धा यांना याच्यामध्ये सांगायचं होतं. ही सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग त्याच्यातून की पॉईंट ऑब्वियस आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचं रिलेशन अफगाणिस्तानसोबत कशा पद्धतीचं आहे आणि USA सोबत कशा पद्धतीचं आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका याच्यासोबत कशा पद्धतीचं आहे हे आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या नोट्स बनवून ठेवणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होऊन बसतं. आणि इथं अशा प्रकारे ज्या महत्त्वाच्या न्यूज होत्या ना त्या न्यूज समाप्त होत आहेत. यानंतर आपण एडिटोरियल बघत असतोय, परंतु एडिटोरियल आज एवढे काय महत्त्वाचे नाहीत की ज्याचं आपण डिस्कशन करावं. त्यामुळं द हिंदू न्यूजपेपर मी इथंच समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार मी त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.